राज्यासह देशभरातील जनतेला भारतीय जनता पक्षाकडून खोटी आश्वासने दिली जात आहेत। दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भारतीय जनता पक्ष असमर्थ ठरला असल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। ते वाडेगाव येथील नारायण महाराज संस्थानमध्ये आयोजित जिल्हा परिषद वाडेगाव मतदारसंघाच्या शिवसेना ठाकरे गट नवीन पद नियुक्ती वाढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड यांच्या अध्यक्षतेखाली गोपाल दातकर, बाळासाहेब लांडे पाटील, राजू मानकर, उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, निवासी उपजिल्हा प्रमुख संजय शेळके, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे हातरुण येथील पदाधिकारी, पातूरचे रवींद्र मुर्तडकर, रमेश बोर्डे, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक मसने, अरुण पळसकर, उमेश जाधव, भूषण गुजराती आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थितांसमोर बाळापूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा लोखाजोखा सविस्तरपणे मांडलाय। एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार चिंचोळकर, वाडेगाव। वाडेगावमध्ये विजयी आपण संकल्प सभा घेतली होती। आदित्य साहेबांची ह्या वाडेगावमध्ये विजयी संकल्प सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये या वाडेगावसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर गेल्या 10, 15, 20 वर्षापासून मी ज्यावेळी जिल्हा परिषद मेंबर होतो त्यावेळेस संपूर्ण वाडेगाव एकेकाळी रस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर आलो होतो। म्हणून त्या वाडेगावच्या विजयी संकल्प सभेमध्ये मी या वाडेगाववासियांना शब्द दिला होता की या वाडेगावमध्ये पिण्याच्या पाण्याची योजनेची 24 खेडी योजना या वाडेगावमध्ये मंजूर केली, त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली। एक वाडेगावमध्ये आपण मागील मुस्लिम मुलींनी काही निवेदन दिलं होतं, काही वाडेगावची वस्ती झोपडपट्टी वाडेगावच्या नदीच्या पलीकडे आहे आणि त्या वस्तीतले लहान लहान मुलं उर्दू शाळा म्हणा, मराठी प्राथमिक शाळा म्हणा, या शाळेत येण्या जाण्या करता त्या नदीच्या बोटमधून यायचं होतं आणि त्या नदीमध्ये अनेक दुर्घटना सुद्धा झाल्या। ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आपल्या मतदारसंघातली एखादा शाळेतला मुलगा जर दुर्घटना होऊन जर मृत्यू वाहत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आमदार माझा कोणी नसेल। म्हणून माझं प्राथमिक कर्तव्य आहे की आपल्या मतदारसंघातल्या अशा सर्व कोणत्या जातीचाही प्रश्न असू द्या तो लोकप्रतिनिधी म्हणून प्राधान्याने सोडण्याची जबाबदारी या मतदारसंघाचा आमदार म्हणून होती। म्हणून त्यावेळेस त्या मुलींना, लहान लहान शाळेतल्या मुलींना मी शब्द दिला होता की तुमच्या जाण्या येण्याची सुविधा आणि इथं 5 कोटीचा पूल तिथं